LLBच्या 6व्या सत्राच्या परीक्षेला 12 दिवस राहिले असतानाही परीक्षेचे अर्ज नाहीत. अर्ज न भरताच वेळापत्रक केलं जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. पुण्यात अंगणवाडीतील मुलांना दुपारी 12:30 ऐवजी 11:30 वाजताच घरी सोडणार. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे जिल्हा परिषदेचे आदेश. मुंबई मेट्रो मार्गावर आता दर 7.5 मिनिटांनी मेट्रो धावणार. अंधेरी DN नगर ते गुंदवली मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या लक्षात घेता निर्णय. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू. योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरण्याचा निर्णय. पाचोऱ्यात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेआधी खासदार संजय राऊत जळगावात. सभेच्या तयारीचा संजय राऊत घेणार आढावा. नाशिक बाजार समिती निवडणुकीत विरोधात प्रचार करत असल्यानं आमदार हिरामण खोसकरांना धमकी. अजिंक्य चुंबळेंविरोधात गुन्हा दाखल. जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरवस्था. दुरुस्तीच्या नावाखाली 10 वर्षांपासून नाट्यगृह बंद. ताडोबातील कोलारा भागात अस्वलाची बिबट्याला हूल. थरारक दृश्य पर्यटकांच्या कॅमेऱ्यात चित्रित. पुंछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 4 संशयितांना अटक. गुप्तचर यंत्रणांनी घुसखोरीचा कट उधळला. आणि अतिक अहमद आणि अशरफ हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता. आरोपी अनेक प्रश्नांची उत्तरं देत नसल्यानं शक्यता.